जिभेची चव पूर्ण करायची असेल ना तर वेळ तर लागणारच। 1 वाटी सडलेला खपली गहू स्वच्छ धुवून 1 तासभर छान भिजवून घेतला। कुकरमध्ये तांब्यावर पाणी, 1 चमचा तूप, भिजवलेला खपली गहू घालून कुकरच्या 8 मध्यम आचेवरती शिट्ट्या काढल्या आणि नंतर पावभाजीच्या मॅशरने रट असा छान घोटून घेतला। गहू घोटल्यानंतर अर्धा लिटर उकळते दूध घालून दुधामध्ये 15 ते 20 मिनिटं गहू शिजवून घ्यावा। आवडीनुसार ड्रायफ्रूट्स आणि सुके खोबरे छान तुपावरती भाजून नंतर खिरीमध्ये घालून घ्यावेत। अजून 10 मिनिटं खीर छान शिजवून घ्यावी। ज्या वाटीने गहू घेतला त्या वाटीने 2 वाटी गूळ, अर्धा वाटी पाणी घालून गुळवणी लगेच खिरीमध्ये घालून आता वेलची पावडर, थोडीशी जायफळ पूड घालून फक्त 5 मिनिटं खीर शिजवून घ्यावी। गूळ घातल्यानंतर खीर अजिबात जास्त शिजवू नये, नाहीतर खीर फुटली जाईल। तर अशा प्रकारे पौष्टिक आणि टेस्टी गव्हाची खीर तयार।